श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडोपचारे पूजावे, स्वामी चरण भक्तीने, न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन, सांडोनिया अवघासीन, नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ योती हाता. स्वामी चरित्र गात ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती, अक्कलकोटी आले येती, न पराया दर्शन देती, स्वइच्छेने राहती तयापुरी. चोळप्पा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव, हे तयाचे सुकृतपूर्व, नित्यसेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवाशी, अष्टसिद्धी ज्यांच्या दाशी, नवविधी तत्पर सेवेशी, न धरिती मानव रूप. चोळप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन या आपण, सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. चोळप्पाची सदुनी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती, दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागते संताने, व्हावी म्हणून या लग्ने, येती दूर देशाहुनी. शरीर भोग कष्टले, संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्यात फसले, ऐसे आले कितीएक. सर्वांशी कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण, मानव रूपे जहाले. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते यतिराज पुरवती. दृढचरणी जयांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील, तया शास्ते केवळे. नास्तिकाप्रती तात्काळ, योग्य शासन करिताती. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष. कोणी एका समयास, वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी, आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनाशी, ढोंगियाच्या नादी लागला. जो नाना भोग भोगी, साधू लक्षणे यांचे अंगी. कोणतेही वस तसे, काय तुम्हा वेड लागले. वंदिता ढोंग्यांची पाऊले, यात स्वार्थ ना परमार्थ मिळे. कसला तुम्ही अवघेही, ऐसे तयानी निंदिले. समर्थानी अंतरी जाणिले, जेव्हा ती भेटीसी आले, तेव्हा केले नवल एक. पहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खूण. ज्या घरी बैसले तेथून, उठून या चालले. एका भक्ताची या घरी, आतली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती, बैसविल्या भक्ते पाटावरती. स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छुक जन असंख्यात, आतले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकच गर्दी झाली. दर्शन घेऊनी चरणांचे, मंगल नाव गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयांचे. कोणी नवसा ते करीती, कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहाती, मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी. क्षण एक घडता सत्संगती, तत्काळ पालटे की कुमुती. म्हणून कवी वर्णिताती, संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ, घडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ, संन्यासापुढे लोटिती. पाणी सुटले त्यांच्या मुखाशी, म्हणती येथेच मिळेल खावयाशी.
आज सारा दिवस उपवासी जीव आमुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एक क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी. सूर्य जाता अस्ताचलाशी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांशी अन्न उदक वर्ज्य असे. जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुस्तीत जना अवतरले यतिवर्य. त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पूर्वती. पसरली येसी खाती लीला ज्यांची विचित्र. श्रीपादवल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी किती विष्णुदास. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा. समत सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर अध्याय गोड हा. श्री स्वामी चरण प्रणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञात मच्छदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्त खरा सदस्य तू. गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल. तुझसी सत्विता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी. विशेष गंगा जळाहून आपुले असे महिमान. पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र करा या श्रवण श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरीत पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे. राजेरवाडी थोर थोर. म्हणती भोसल्यांचे भाग्य परम. स्वामी रत्न लाभले उत्तम. नृपतेही भक्त निस्सीम. स्वामी चरणी चित्त त्यांचे. तेव्हा किती एक नपासी. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. घडोद्या माझी त्या अवसरी. मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामीसी आणावे आपुल्या नगरासी. मग कोणे एक दिवशी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नपवर तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्याचा राखो सन्मान लागेल तेतुके देऊ धन. ही वटवरी वैकुंठ भुवन वसता स्वामी होईल. कार्य जाणुनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नपा लागी परी ऐसा. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीं ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. संजीवनी विद्या साधण्याकरिता शुक्राजवळी कच जाता. दैवी सन्मानिला होता बहुत आनंदे करोनी. नपतीसह सकळ जणे त्या परी तात्यांची सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी म्हणती तया. बहुत धन देत नपती सेवक दिदले सांगताती. जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्याती. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुनी भक्ती
धन्य म्हणती तयांते अक्कलकोटीचे नपती. स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यांत वरिष्ठ चोळपाधिक सेवे करी निसीम. ऐसे पाहुनी तात्यांशी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचेही मन रमून गेले ऐसे ह्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. ऐसा मनी विचार करूनी कार्य आरंभले तात्यांनी. संतुष्ट रहावे सेवकजनी ऐसे सदा करिताती. करुणी नाना पक्वान्ने करीती ब्राह्मण भोजने. दिल्ली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले. म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी. एसियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांशी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठोनी चोळप्पा प्रती. त्याज लागी विनती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेशी इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रकारी चोळप्पा ते सांगितले. द्रव्ये न सर्वे वश चोळप्पाशी लागली आशा. तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाळ. मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेशी. यतिराज तया समयाशी आनंदवृत्ती बैसले. चोळप्पाने कर जोडुनी विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थानी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकोनी वचन समर्थानी हास्य करोन. उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता बघता. स्वामी राज वदविता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ. सदा ऐकोत भाविक भक्त. पंच अध्याय गोड हा. श्री स्वामी शरण वस्तु श्रीमस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवीत. तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र गाद. परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्यावर प्रसादे करून मुडा होई शास्त्रज्ञान. त्या समर्थाचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊन समर्था वदवावे आपुल्या चरित्रा. श्रवण श्रोत्याच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरतरुची घेऊनी सुमने त्यासीच अर्पवावी प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांचाच पदी अर्पिजे. मागील अध्यायांच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करोनी मजवरती बडोद्याप्रती चालावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी. मल्हार वाचिया मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जावे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे ऐकुनी वाणी चोळप्पा खिन्न झाला मनी. त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावया यज्ञ करोनी ऐसा विचार केला मनी.
मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले, परी ते व्यर्थ सर्व गेले. कार्यसिद्धीच न गेले, खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी. तयांते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील. तयानी माजविली ढोंगे, आणि केली नाना सोंगे. भक्ती विन हठयोगे, स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले, सप्तहासी ब्राह्मण वैसविले. गुरुचरित्र आरंभिले, पावयाशी स्वामी कृपा. परितयांच्या वाड्यात, कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. मल्हारराव नपाने, पाठविले ज्या कार्या कारणे. ते आपुल्या हातून होणे, अशक्य असे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयाशी. आम्ही सकळ जनासी, तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करोन, न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून, न्यावे पळवून यतीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, हे नेने तो मंदमती. म्हणून योजिली कपटयुक्ती, परी ते सिद्धीती न जाय. असो होऊन एके दिवशी, साधोनी योग्य समयाशी. मेन्यात घालून स्वामीसी, तात्यासाहेब निघाले. कडबगावचा मार्ग धरिला, अधर्ममार्गी मेणा आला. अंतरसाक्षी समर्थाला, गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले, मागोती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मागे पुढे राजवाड्यात, जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत, टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले, परी ते तुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमविले, द्रव्य वेशिले व्यर्थीची. मग अपयशाती घेऊनी, बडोद्याशी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नपती, प्रयत्न आरंभती पुढती. सर्वत्रांशी विचारिती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव, नपकार्याशी धरुनी हाव. आपण पुढे झाला, स्वामी कारणे वस्त्रे भूषणे. धन आणि अमोल रत्ने, देऊनी त्याजवळी नपाने. आज्ञा दिली जावया, तो येऊनी अक्कलकोटी. घेतली स्वामी समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी. स्वामी पुढे ठेवीत, ती पाहून समर्थाला. तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंता पाहुनी डोळा. काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी, सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवारी मोठ्याने, समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुनी, यशवंतराव भ्याला मनी. पळून तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी, आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विषप्रयोग केला, मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्या माझे यशवंताला, गुन्हेगार लेखिले. हातपायी बेडी पडली, स्वामी वचनांची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी, त्यांच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका, अनादिसिद्धा जगन्नायका. निशिदिनी शंकर सखा, विष्णूची या मनी वशे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत. सदा भक्त परिसोत, षष्ठ अध्याय गोडहा.